नमस्कार, मी रचना विचारे. अपेक्षा महाराष्ट्राच्या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. राज्यातील उद्योजकांबरोबरच अन्य प्रश्न सोडवण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने हाती घेतलेल्या अपेक्षा महाराष्ट्राच्या या मोहिमेद्वारे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी साम टीव्ही सुद्धा प्रयत्नशील आहे. व्यवसायात उतरायचं असेल तर पूर्ण विचारांती, जिद्दीने कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याच्या तयारीनिशी उतरणं खरं तर जास्त आवश्यक आहे. व्यवसायात संधी, वेळ, माणसं आणि आर्थिक व्यवहार अत्यंत काटेकोरपणे वापरणंही आवश्यक असतं. कारण गेलेली संधी पुन्हा येणं तसं दुर्मिळ. उद्योगात देशात अव्वल स्थानी असलेल्या महाराष्ट्रात मराठी समाजाने उद्योगशीलतेकडे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. आज अनेक मराठी उद्योजक पुढे येतात. एकमेकांना उद्योगधंद्यांसाठी आर्थिक भांडवल उभारून देणाऱ्या संस्थाही आता योग्य दिशेने वाटचाल करतात. आज व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत MIDCचे CEO भूषण गागरानी सर. तुमचं या कार्यक्रमात स्वागत. तसेच आरजू.com चे MD अमलेंद्र पुरंदरे सुद्धा आपल्यावर असणार आहेत. स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर असणार आहेत कॅमलिनचे श्रीराम दांडेकर आणि सकाळच्या विशेष प्रतिनिधी मोनालिनी नानिवडेकर. मॅम, तुमचं कार्यक्रमात स्वागत. गेस्ट बरोबर आपण चर्चा करणार आहोत. पण सुरुवातीला तुम्हालाच असा प्रश्न विचारते की आपण ओव्हरऑल आता महाराष्ट्राच्या उद्योग धोरणाविषयी खरं तर चर्चा करणार आहोत, पण नेमकं काय सांगाल देशाच्या या उत्पादन व्यवस्थेबद्दल? तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्र हा उत्पादन क्षमतेत आणि उद्योगात अर्थातच प्रारंभापासून एक अत्यंत आघाडीचं राज्य ठरलेला. मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी मानली जाते ती महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीशी, उद्योग विकासाशी महाराष्ट्राचं नातं असणं अत्यंत स्वाभाविक आहे. मुंबई पाठोपाठ पुणे विकसित झालं, त्या पाठोपाठ नाशिक विकसित झालं. पण आज महाराष्ट्राच्या आजूबाजूची काही राज्य गुजरातचं उदाहरण सातत्याने समोर येत आहे आणि दक्षिणेकडची काही राज्य आपल्या समोर जात आहेत का, किंवा आपल्याशी स्पर्धा करतायत का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामागची कारणं खरं तर बरीच आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विजेची कमतरता होती. विजेचा तुटवडा असल्यामुळे उद्योगांना आपण त्यांची यंत्र चालवायला ऊर्जा कुठून देणार हा प्रश्न निर्माण झाला होता. या कमतरतेमुळे उद्योग अन्य राज्यांकडे वळले. आता महाराष्ट्र शासन सातत्याने ऊर्जेचं आमच्याकडे संकट राहिलेलं नाही असं सांगत आहे. त्यामुळे नवे उद्योग इथे येण्याची शक्यता वाढली आहे. त्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. पण आज महाराष्ट्रासमोरचा सर्वाधिक महत्वाचा प्रश्न झालेला आहे की औद्योगिकरण तर आहे, पण त्या उद्योगांनी इथल्या जनतेला रोजगार दिलेला आहे का? मगाशी ज्याप्रमाणे आपण बोललो, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या साधारण सुवर्ण त्रिकोणात बरेच उद्योग आहेत. इथल्या लोकांना रोजगार मिळत आहेत, त्यांची स्किल्स डेव्हलप झालेली आहे. पण महाराष्ट्राचे जे उर्वरित भाग आहेत, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, अशा ठिकाणी आम्ही उद्योगांचं जाळं का पसरवू शकलो नाही, का पोहोचवू शकलो नाही, या प्रश्नावर विचार करायची वेळ आलेली आहे. बरोबर. त्यामुळे गुंतवणूक, रोजगार क्षमता आणि प्रादेशिक समतोल ही महाराष्ट्राच्या औद्योगिकरणापुढची आजची आव्हानं आहेत. अगदी खरं. मॅडम, तुम्ही निश्चितपणे अगदी सगळं सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या त्या शहरांचाही आपण जास्तीत जास्त खरं तर विचार करायला हवा. मी थेट जाणार आहे MIDCचे CEO भूषण गागरानी यांच्याकडे. सर, आपण बघताय की तुम्ही या चर्चेत खरं तर आमच्याबरोबरही सहभागी झालेला. आपण बघितलं की एकंदरीत देशाची उत्पादन व्यवस्था आपल्याला माहितीये, महाराष्ट्राचं उद्योग धोरण नेमकं काय असणार हेही आपल्याला माहितीये. या सगळ्यात आता महाराष्ट्र आणि भारतातील इतर राज्य यांचा जर तुलनात्मक अभ्यास आपल्याला करायचा असेल उद्योगाच्या दृष्टिकोनातून, तो नेमका कसा करायला हवा? मगाशी मुलांनी सांगितलं की महाराष्ट्र हा औद्योगिक विकासामध्ये नेहमीच आघाडीवरती राहिला आणि असा देखील उल्लेख करण्यात आला की बरीचशी राज्य, म्हणजे गुजरात असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, ही उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राशी स्पर्धा करायला लागलेली आहे आणि बऱ्याच वेळेला असं चित्र निर्माण केलं जातं की महाराष्ट्राच्या पुढे गेलेली आहे. आता एखादं राज्य पुढे जाणं, मागं राहणं हा काही देशाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर फार मोठा विषय असू शकत नाही. स्पर्धा ही निकोपच असली पाहिजे. स्पर्धा ही चांगली गोष्ट आहे आणि स्पर्धा चालू झालेली आहे ही गोष्ट या ठिकाणी मी मान्य करतो. पण त्याचबरोबर हे देखील स्पष्ट केलं पाहिजे की स्पर्धा जरी चालू झाली असेल तरी देखील बहुतेक सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हे नेहमीच आघाडीवर राहिलेलं आणि आज देखील आघाडीवरती आहे. आकडेवारी सांगायची झाली तर ती देखील आकडेवारी आपल्याला सांगता येईल, त्याच्याबद्दल काही अडचण नाही आहे. वेगवेगळ्या संस्थांनी, राज्य शासनाने त्याचप्रमाणे केंद्र शासनाने जी
जी आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये निर्यातीमध्ये असेल, उत्पादन क्षमतेमध्ये असेल, परकीय गुंतवणुकीमध्ये असेल, सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आघाडीवरती आहे. आणि असं जे चित्र निर्माण केलं जातं की महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चाललेले आहेत, तर असं ज्या वेळेला लोक सांगतात त्यावेळेला नक्की कुठला उद्योग बाहेर चाललेला आहे हे सांगत नाही, फक्त उद्योग बाहेर चाललेला आहे असं चित्र निर्माण केलं जातं. त्यामुळे मला वाटतं की अशा वादांच्या मध्ये बळी पडून आपण महाराष्ट्रातल्या उद्योजकांचं नीतिधैर्य खच्ची करण्याचं कोणतंही कारण नाहीये. महाराष्ट्रामध्ये मगाशी सांगण्यात आलं त्याप्रमाणे जी काही मूलभूत आवश्यकता आहे उद्योग चालू करण्यासाठी ती सर्व या ठिकाणी आहे. आणि चर्चेच्या अनुषंगाने आपण या देखील गोष्टीचा विचार करणार आहे की उद्योग हे फक्त मुंबई, पुणे आणि नाशिक या परिसरामध्येच मर्यादित आहेत काय, किंवा ठाणे या भागामध्ये, की ते बाहेर देखील चाललेले आहेत. तर मला असं वाटतं की उद्योग आता बाहेरच्या काही केंद्रामध्ये पसरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. औरंगाबाद असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल, या ठिकाणी उद्योग आता जाण्याची प्रक्रिया ही त्याची गती वाढलेली आहे. ती कशी झालेली आहे ती मी या दरम्यानच्या चर्चेमध्ये आपल्यासमोर स्पष्ट करेन. निश्चितच सर, तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा करतो इथे उपस्थित केलेला आहे की जी आधी ओरड होत राहायची की कारखाना म्हटलं की तो मुंबई किंवा पुण्यासारख्याच शहरांमध्ये व्हावा, पण आता विदर्भ आणि मराठवाड्याचा विचार करता तिथेही आता कुठेतरी औद्योगिकरणाला खरं तर चालना मिळाली, तिथेही तो विकास होताना बघतोय आपण. खरं तर या चर्चेच्या अनुषंगाने या टप्प्यावर आपण निश्चितच येऊ, ते मुद्देही आपल्याला खरं तर अधोरेखित करायचे. मला थेट पुन्हा एकदा मृणाली मॅडमकडे जायचं. मॅडम, जसं सर म्हणाले की आपण विविध आता त्या शहरांचा विचार करायला हवा, कुठेतरी महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण जे आहे ते आता बदलत चाललेलं आहे. या सगळ्या एकंदरीत परिस्थितीचा आता नेमका उद्योजकांच्या मानसिकतेतून कसा विचार करायला हवा? खरं तर ज्याप्रमाणे आता बोललं गेलं, औरंगाबाद हे त्या दृष्टीने मी एक अत्यंत आदर्श उदाहरण मानते. ऑटो क्लस्टर्स म्हणजे वाहन उद्योग, विशेषतः कार, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आल्या. पहिल्यांदा चाकण, पाठोपाठ रांजणगाव अशी पुणे परिसरातली शहरं जी निम्न दर्जाची शहरं होती विकसित होत गेली. त्यानंतर हळूहळू हा विकासाचा टप्पा मराठवाड्यापर्यंत पोहोचला. औरंगाबादेत मोठाली युनिट स्थापन केली गेली आणि कार उद्योग जागतिक मंदीचं आव्हान पेलत असतानाही मराठवाड्यातली शेंद्रा नावाची औद्योगिक वसाहत अत्यंत चांगल्या रीतीने प्रगती करते. तिथे मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. नागपूर ही खरं तर महाराष्ट्राची उपराजधानी, बरोबर, तिथे खरं तर पाणी व्यवस्थित, अनेक वीज कारखाने तिथे असल्यामुळे विजेची कमतरता तशी विदर्भात नाही. पण राजकीय नेतृत्वाचा अभाव असेल किंवा मनुष्यबळ तेवढं चांगलं निर्माण झालं नसेल किंवा तिथे तयार होणारं प्रशिक्षित मनुष्यबळ मुंबई पुण्याकडे येत असेल, हा भाग विकासात मागे पडत गेला. आता त्याही ठिकाणी विमानसारखे मोठे मोठे प्रकल्प येत आहेत आणि मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या परिसरात भूसंपादनाचे जे प्रचंड मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते कदाचित राज्याच्या अन्य भागात निर्माण होणार नाहीत अशी शक्यता आहे. पण आपल्याला माहिती आहे उद्योग कुठे जातात, जिथे बंदरं असतील, जिथे विमानमार्ग असतील, जिथे कच्चा माल येऊ शकेल आणि त्याच्यावर प्रक्रिया होऊन तो पुन्हा बाजारपेठांकडे जाऊ शकेल. तसं जाळं, तशा पायाभूत सुविधा या क्षेत्रात निर्माण होऊ शकल्या नाहीत. आज सकाळी महाराष्ट्राच्या अपेक्षा या निमित्ताने ज्या विविध मान्यवर उद्योजकांच्या मुलाखती छापलेल्या आहेत त्याही सगळ्यांचं मागणं हेच आहे की आम्हाला पायाभूत सुविधा हव्यात, आम्हाला परिणामे लवकर हवेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या या विविध भागात प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी अशा प्रश्नांवर लक्ष देण्याची गरज आहे. भूसंपादन नवी मुंबईसारख्या परिसरात एक मोठी समस्या झालेली आहे. जमिनी तर आहेत पण शेतकऱ्यांना त्याचे मोठे भाव हवेत, बरोबर, त्यांना नोकऱ्या हव्यात. विस्थापन हा नेहमीच अत्यंत वेदनादायक मुद्दा असतो, त्यामुळे त्यांच्याही समस्या योग्य, पण त्यातला मार्ग कसा काढायचा हे एक मोठं आव्हान आहे. निश्चितच मॅडम, भूसंपादनाचा एक खूप अत्यंत महत्वाचा मुद्दा खरं तर तुम्ही इथे उपस्थित केलाय. या भूसंपादनाचे नवे कायदे आणि त्या अनुषंगाने उद्योगांना मिळणाऱ्या या जमिनी आहेत त्यांची नेमकी संख्या किंवा ती आकडेवारी कशी असणार आहे तेही आपल्याला जाणून घ्यायचं. यानंतर माझ्याबरोबर असणार आहेत कॅबिनेटचे श्रीराम दांडेकर, ते सुद्धा या चर्चेत आपल्याला सहभागी होतील. मात्र इथे घेऊया छोटीशी विश्रांती. अपेक्षा महाराष्ट्राच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी facebook.com/सकाळ न्यूज या फेसबुकवरच्या सकाळ पेजवर आपण अपेक्षा महाराष्ट्राच्या या सकाळच्या उपक्रमाबद्दलही आपलं मत व्यक्त करू शकता.
चर्चा कार्यक्रमात अर्थातच आपण या अनुषंगाने आज उद्योग या विषयावर खरं तर अपेक्षा महाराष्ट्राच्या उपक्रमाच्या अनुषंगाने इथे चर्चा करतोय. आता माझ्यावर आहेत कोकुळ कॅमलिनचे व्हाईस चेअरमन श्रीराम दांडेकर सर. तुमचं या कार्यक्रमात स्वागत. सर, आपण खरं तर अपेक्षा महाराष्ट्राच्या या उपक्रमाच्या अनुषंगाने आज उद्योग हा विषय खरं तर इथे चर्चेला घेतलेला असला तरी उद्योग समूहांच्या समस्या, आव्हानं आणि या सगळ्यातून त्याचं आता निराकरण कसं करायचं, त्यांना सोल्युशन कसं द्यायचं याचाही खरं तर इथे मुद्दा आपण उपस्थित करतोय. मला सर तुम्हाला असं विचारायचं की गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्राच्या या उद्योग समूहांपुढे अनेक आर्थिक कारण आवासून उभी राहिलेली आपण पाहतो. मग जागतिक पातळीवर अस्थिरतेमुळे सुद्धा आता भांडवल उभं करण्यात त्यांना खूप मोठ्या अडचणी येतात. अशा नेमक्या कोणत्या अडचणी आहेत ज्या तुम्ही इथे अधोरेखित कराल? मला वाटतं भांडवल उभारणीकरता ज्या अडचणी उद्योजकांना येतात त्या महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असो, एकूणच भारत देशामध्ये ते सर्व समान आहेत. आणि या आर्थिक अडचणी सोडवण्याकरता किंवा भांडवल उभारणीकरता आज अनेक मार्ग उपलब्ध आपल्याला आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कॅपिटल मार्केट हेच झालं, सहकारी बँका किंवा नॅशनलाइज बँका हे दुसरं माध्यम आहे. आणि त्याचबरोबर पीई फंड्स किंवा प्रायव्हेट फंड्स आहेत, अनेक इतर मार्ग आहेत. भांडवल उभं करणं ही तशी खूप अवघड गोष्ट राहिलेली नाही आजच्या काळामध्ये. परंतु उद्योगासमोरच्या आणि उद्योग वाढण्याकरता ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याकरता मुळात पहिल्यांदा आपण छोटे उद्योजक, म्हणजे मला सगळ्यांचं आपलं लक्ष जरा छोट्या उद्योजकांकडे वेधायचं. कारण बरोबर मोठे उद्योगधंदे, मोठे उद्योजक हे सक्षम असतात, सधन असतात आणि आपापल्या अडचणी ते सोडवू शकतात. आता छोट्या उद्योजकाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचे उद्योग धोरण पहिल्यापासून उद्योगप्रिय राहिलेलं आहे. परंतु तरी देखील आपला मापदंड किंवा आपण ज्याला बेंचमार्किंग म्हणतो हा कुठल्याही आजूबाजूचा गुजरात किंवा स्टेट असता कामा नये. आपला मापदंड आता खूप वरचा असला पाहिजे. आपण सुरुवातीला तो चायना असंही ठेवायला काही हरकत नाही. चायनामध्ये काय होतं, जे अजून महाराष्ट्रात व्हायला खूप स्कोप आहे किंवा वेळ लागणार आहे. मुळात उद्योजक हा आपला ग्राहक आहे, कस्टमर आहे. ही भावना खालपासून वरपर्यंत सगळ्यांमध्ये भिनली पाहिजे. कारण आपण बघतो, आम्ही जसं एखादी इंडस्ट्री चालवतो त्याच्यामध्ये ग्राहक हा सर्वोपरी असतो. आणि त्यामुळे ॲटिट्यूड, अप्रोच आणि ॲक्शन या तीन गोष्टी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग खात्याच्या डोळ्यासमोर आणि नुसत्या वरच्या लोकांनाच खालच्या लोकांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यासमोर सातत्याने असल्या पाहिजेत. त्यातला ॲटिट्यूडचा भाग आपण जर बघितला तर मगाशी मी म्हटलं तसं उद्योजका माझा ग्राहक आहे हा ॲटिट्यूड. अप्रोचचा भाग बघितला तर तुमच्या समस्या माझ्या समस्या आहेत हा अधिकाऱ्यांचा अप्रोच असला पाहिजे. आणि ॲक्शनचा भाग बघितला तर जी काही निर्णय घेतले जातील त्याची त्वरित अंमलबजावणी होते की नाही आणि लिमिटेड पिरियडमध्ये ती होते की नाही आणि त्याचं KRA काय. आज गव्हर्नमेंट एखाद्या खात्यामधल्या माणसाला आम्ही जसं इंडस्ट्री, प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये की रिझल्ट एरिया किंवा की परफॉर्मन्स इंडिकेटर KPI मोजतो आणि त्या अधिकाऱ्याची पुढची बढती त्याच्यावर होते की नाही ठरतं. तसा डिफाईन KRA निश्चित असणार, परंतु तो समोरच्या ग्राहकालाही माहिती पाहिजे तुमचा KRA काय. अशा काही गोष्टी आपण एक मोठ्या तऱ्हेने पुढे जाण्याकरता आणि छोट्या उद्योगांना मदत करण्याकरता सुरुवातीला ठेवला पाहिजे अशी माझी भावना आहे. बरोबर. त्याचबरोबर अडचणी तर अनेक आहेत. छोट्या उद्योजकांच्या दृष्टिकोनातून परत एकदा मी बोलतोय. आपण महाराष्ट्रभर साधं एक उदाहरण घेऊ. मुंबई ते कोल्हापूर, खरं म्हणजे बँगलोरपर्यंत, म्हणजे मुंबई कोल्हापूर हा जेव्हा एक्सप्रेस वे झाला, हा एक्सप्रेस वे पूर्ण होण्याच्या अगोदर आपण मध्ये येणारी जी शहरं आहेत, सातारा घेऊया, कराड घेऊया, या शहरांमध्ये असलेल्या MIDCच्या मध्ये असणाऱ्या उद्योजकांचे जे काय प्रश्न होते आणि नंतर जी उद्योजकता वाढली ती अफाट वाढली एक्सप्रेसवे नंतर. याचं सिंपल कारण असं आहे की जाण्याचा अप्रोच रोड उत्तम तयार झाला. मग मी जर आतमध्ये बोललो MIDCच्या आतमध्ये आपण इंटरनल रोड, त्यानंतर तिकडचं असणारं स्ट्रीट लाईट, सुरक्षामध्ये नुसती पोलीस सुरक्षा असं नाही तर फायर सेफ्टी या दृष्टीने असणारे सर्व गोष्टी, सुविधा या आपण हे जे मापदंड आपले काय आहेत. कदाचित इतर काही राज्यांपेक्षा ते जास्त चांगले असतील, परंतु ते जागतिक दर्जाचे निश्चित नाही आहेत. किंबहुना मिनिमम आवश्यकही अनेक ठिकाणी नाही आहेत. याच्यामध्ये निश्चित महाराष्ट्राने पुढाकार घेऊन एक ठाम धोरण आणि ठराविक वेळातलं धोरण अवलंबलं पाहिजे. त्यामुळे छोट्या उद्योजकाला खूप मदत होईल. आज साधी गोष्ट सांगतो, सेकंड शिफ्टला वर्कर्स कामावर यायचे असतील तरी कसं यायचं, तर शेअर रिक्षामध्ये लटकत तरी यायचं
एसटी मधनं उतरून लांब कुठेतरी उतरून चालत यायचं खड्ड्यातनं किंवा अजून कुठल्या मार्गाने यायचं प्रायव्हेट व्हेकल जमलं तर, नाहीतर येण्याची सुविधा फार कमी आहे. त्यामुळे आपल्याला उद्योजकता वाढायची असेल आणि छोटा उद्योजक वाढवायचा असेल, बरोबर, कारण तो अर्थव्यवस्थेचा शेवटी गाभा आहे, तर ह्या सगळ्या मिनिमम सुविधा आपल्याला द्यायला पाहिजेत. अगदी गरज आहे. तुम्ही लघु उद्योजकांच्या पण इथे खरं तर त्या एका अर्थी समस्या आमच्या पुढे मांडलेल्या आहेत. पण अशा वेळेस जेव्हा एखादा उद्योग जर आपल्याला उभा करायचा असेल तर भांडवलाची खूप जास्त खरं तर गरज लागते. मग कर्जाची ती पूर्णपणे प्रोसेस येते. लघु उद्योजकांना या ज्या काही अडचणी सातत्याने भेडसावत असतात त्यावर सुद्धा आपण कुठेतरी मला वाटतं लक्ष घालायला हवं. पण मी असं म्हटलं की भांडवल उभारणी करता म्हणजे मुळात भाग भांडवल किंवा कर्ज नॅशनलाइज बँकांकडनं, सहकारी बँकांकडनं, पीई फंडकडनं मी परत तेच सांगतो, स्वतःच्या भांडवलाबरोबर इतर मार्ग अनेक आहेत आज, आणि ते मार्ग सोडवण्याकरता किंवा ते अर्थसहाय्य करण्याकरता किंवा अर्थसहाय्य कसं घ्यावं याच्याकरता अतिशय एक्सपर्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. फक्त मुंबई पुण्यात अवेलेबल आहेत असं मी म्हणत नाही. बरोबर. औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली अशा ठिकाणी सुद्धा अनेक तज्ञ याच्याकरता अवेलेबल आहेत. त्याचा लाभ छोट्या उद्योजकांनी जरूर घेतला पाहिजे. बरोबर. आणि त्याचा उद्योग वाढवला पाहिजे. त्यामुळे अर्थसहाय्य हा विषय परत एक वेगळा आहे म्हणजे निश्चितच म्हणजे उद्योग धोरण किंवा औद्योगिक समस्या त्याच्यामधला तो एक विषय असला तरी तो एक स्पेशलाइज सब्जेक्ट आहे. निश्चित. आणि आपण त्याच्याकडे खरं तर जाणार आहोत. उद्योग या क्षेत्राशी संबंधित सगळी आव्हानं, समस्या आणि त्याचं सोल्युशन काढून झाल्यावर आपण अर्थसहाय्य या विषयावर निश्चितच जाणार आहे. मी पुन्हा एकदा जाणार आहे भूषण गागराणी यांच्याकडे. सर, आपण बघतोय की कुठेतरी जागतिक बाजारपेठेशी सुद्धा महाराष्ट्राच्या बाजारपेठेचा जास्तीत जास्त संपर्क जो व्हायला हवा तो होताना आपल्याला दिसत नाही. याबद्दल काय सांगाल? एक गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे की जागतिक बाजारपेठेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल, त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला त्या दर्जाचा पुरवठा करावा लागतो. त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे काही निकष असतील, जे काही दर असतील, त्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करावा लागतो. WTOची नवीन जे धोरण आल्यानंतर मार्केट हे सगळे बाजारपेठा आता सर्वांना उपलब्ध झालेले आहे. त्याच्यामुळे ते टिकून राहण्यासाठी आपल्याला दर्जा आणि दर या दोन्ही गोष्टीवरती आपल्याला विचार केला पाहिजे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये आपला माल टिकून राहत नाही किंवा महाराष्ट्रातला माल जात नाही अशातला भाग नाहीये. अनेक उदाहरण आपल्याला देता येतील की महाराष्ट्रामधून अगदी छोट्या छोट्या ठिकाणून सुद्धा चांगल्या पद्धतीने निर्यात बाहेरच्या देशांच्या मध्ये होतीये. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये असेल, टेक्सटाईलमध्ये असेल, केमिकलमध्ये असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सांगायचं असेल तर फार्मा सेक्टरमध्ये. फार्मा सेक्टरमधलं फार मोठ्या प्रमाणावरती निर्यात अगदी छोट्या छोट्या ठिकाणून होतीये. म्हणजे औरंगाबाद सारख्या ठिकाणून होतीये, पैठण सारख्या ठिकाणून होतीये, रोहा, लोटे परशुराम या ठिकाणच्या ज्या MIDC आहेत या सर्व ठिकाणून मोठ्या प्रमाणावरती निर्यात बाहेरच्या देशांमध्ये होतीये. पण ही जी निर्यात होतीये ही एकंदर आंतरराष्ट्रीय व्यवहार जर आपण पाहिला तर एकंदर भारताचा त्याच्यामध्ये असणारा सहभाग हा 2% कमी आहे. तर त्यामुळे आपल्याला निर्यात जरी होत असेल तरी देखील त्याच्यावरती अल्पसंतुष्ट राहून चालणार नाही. तर ही निर्यात अजून किती वाढवता येईल आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भारताचा सहभाग कसा वाढवता येईल याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आपल्याला आवश्यक आहे. निश्चितच भारताच्या अनुषंगाने आपल्याला बरोबर महाराष्ट्राचा सुद्धा तो सर्वांगीण विकास उद्योगाच्या माध्यमातून कसा साधता येईल याचाही खरं तर इथे विचार करावा लागणार आहे. सर, मी पुन्हा एकदा तुम्हाला जॉईन होणार आहे, मात्र इथे पुन्हा एकदा घेऊया छोटीशी विश्रांती. कार्यक्रमात तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातील उद्योगांना प्रोत्साहन द्यायचं असेल तर स्वतंत्र धोरण आखणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. त्यामुळे सर्व घटकांचा अनुक्रमे विचार होणंही खरं तर इथे क्रमप्राप्त असणार आहे. मला त्याच अनुषंगाने नागेवडेकर मॅडमना असं विचारायचं की मॅडम तुम्ही आपल्याबरोबर MIDCचे CEO आहेत भूषण गागराणी, त्यांना या अनुषंगाने काय प्रश्न विचारू इच्छिता? गगराणी साहेब आम्ही सकाळच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण केलं आहे. तिथे आपल्यासारखे अधिकारी जसे आलेले आहेत तसे श्रीराम दांडेकरांसारखे उद्योजक आलेले आहेत. त्यांनी जो आज मुद्दा उपस्थित केला की KRA अधिकाऱ्यांना का नसतो, दफ्तर दिरंगाईचे आरोप होतात, फायली सरकत नाहीत असे आरोप होतात, त्याचा राज्याच्या एकूण प्रगतीवर, औद्योगिकरणावर परिणाम होतो. असे KRA किंवा KPI उद्योग खात्यासाठी निर्माण करता येणे शक्य आहे का? एक प्रशासकीय अधिकारी, अत्यंत नाणावलेले अधिकारी म्हणून आपल्याला या संदर्भात काय म्हणता येईल?
मगाशी नांदेकरांनी जो प्रश्न उपस्थित केला होता अधिकाऱ्यांच्या एकंदर प्रवृत्तीबद्दल, वागण्याबद्दल आणि त्यांची जी सर्व्हिस डिलिव्हरी असते त्या संदर्भामध्ये, जे प्रशासन आहे ते प्रशासन उद्योग क्षेत्रामधलं असेल किंवा अन्य क्षेत्रामधलं असेल, या प्रशासनामध्ये सातत्याने सुधारणा होणं आवश्यक आहे, ही गोष्ट मी मान्य करतो. एकंदर जागतिक स्तरावरचे किंवा आशियाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होणारे जे आपण सर्वेक्षण पाहिले तर भारताच्या एकंदर प्रशासन व्यवस्थेबद्दल फार चांगलं असं कुठं बोललं जात नाही, दुर्दैवानं. आणि ही गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. आणि ती स्वीकारली यासाठी पाहिजे की जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची संधी आपल्याला मिळत नाही किंवा सुधारणा करण्याची इच्छा आपल्याला निर्माण होत नाही. उद्योग क्षेत्राबद्दल जर म्हणायचं सांगायचं झालं, मी तेवढ्या पुरत्यात मर्यादित राहतो, कारण हा विषय उद्योग क्षेत्रापुरताच मर्यादित आहे आजचा. आणि या निमित्तानं मी सकाळचं देखील अभिनंदन करतो स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल, कारण या निमित्ताने उद्योजकांचे जे प्रश्न आहेत ते देखील आमच्यासमोर आणण्याचं एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध होतं. तर या ठिकाणी उद्योग विभागाने उद्योजकांचे प्रश्न निर्माण समजून घेण्यासाठी अनेक पावलं उचललेली आहेत, उपक्रम हाती घेतलेले आहेत. मग ते केवळ वेबसाईटच्या माध्यमातून नाही आहेत, उद्योग मित्र यासारख्या समितीच्या माध्यमातून नाही आहेत, तर ज्या वेळेला MIDC-कडे किंवा उद्योग विभागाकडे अशा पद्धतीने उद्योजकांचे प्रश्न येतात ते कालबद्ध पद्धतीने सोडवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. आणि ज्याला आपण उद्योग सन्मुख धोरण असं म्हणतो ते धोरण देखील शासनाने, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे. ज्याच्यामध्ये आणि फक्त याच वेळेला नव्हे तर सातत्याने महाराष्ट्र शासनाने उद्योगाच्या संदर्भामध्ये नेहमीच मित्रत्वाची आणि सहाय्यकाची आणि पाठिंबा देणारी भूमिका घेतलेली आहे. पण हे सांगून सुद्धा हे मी या ठिकाणी जबाबदारी टाळत नाही की ज्या वेगानं, ज्या तातडीनं उद्योग विभागाच्या सर्व प्रश्नांच्याकडे किंवा उद्योजकाच्या सर्व प्रश्नांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, ते होत नाही. या ठिकाणी ही गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की उद्योगाशी संबंधित असणारे प्रश्न हे केवळ राज्य शासनाशी संबंधित असत नाही. त्यामध्ये केंद्र शासन आहे, जागतिक अर्थव्यवस्था आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत. या सर्वांचं समन्वय करणं हा एक फार मोठा आपल्यासमोरचं आव्हान असतं. आणि हे आव्हान आपण जोपर्यंत पेलत नाही तोपर्यंत उद्योजकाच्या समोरचे सर्व प्रश्न सुटत नाहीत. आणि असं चित्र निर्माण होतं की कोणत्या कारणामुळं मग ते राज्य शासनाच्या परवानग्या असतील, त्याच्यामध्ये पर्यावरण विभागाला, उद्योग विभागाला किंवा कामगार विभागाला, सेल्स टॅक्स आलं किंवा केंद्र शासनाचे असतील त्याच्यामध्ये अनेक स्वरूपाच्या परवानग्या लागतात. 1991 नंतर ज्यावेळेला आपण लिबरलायझेशनचं धोरण देशामध्ये घेतलं त्यावेळेला अनेक परवाने कमी केले. पण अनेक परवाने जरी कमी केले असले तरी देखील आज सुद्धा बरेच परवाने असे आहेत की उद्योजकाला ते घ्यावे लागतात आणि त्याच्यासाठी फार विलंब लागतो. यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या मध्ये समन्वय साधणं. आणि त्या समन्वय साधण्यासाठी उद्योग विभागाला स्वतःहून पुढे जाणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो, आता देखील करत आहे. आणि या उद्योजकांच्याकडे स्वतःहून जाणं, त्यांच्या समस्या समजून घेणं या दृष्टीने आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहिलेलो आहे. आणि याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील त्या उद्योजकांनी जरूर आमच्या नजरेला आणून द्याव्या, त्या देखील दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर, याच मुद्द्याला धरून श्रीराम दांडेकरांना सुद्धा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. नमस्कार जोगराणी साहेब. हा, नमस्ते. हा प्रश्न खरं म्हणजे आपण MIDC CEO आहात, आपल्याला विचारण्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या त्या संबंधित अधिकाऱ्यांनी विचारणं योग्य झालं असतं. परंतु या फोरमवर आपण प्रशासनाचे प्रतिनिधी हजर आहात म्हणून विचारतो. उद्योग मित्राचा आपण उल्लेख केला, त्या उद्योग मित्राच्या बैठका समजा आपण जिल्ह्याचं ठिकाण घेतलं तर साधारणपणे कलेक्टर त्याचा निमंत्रक असतो किंवा डेव्हलपमेंट कमिशन ऑफ इंडस्ट्रीज हा त्याचा प्रमुख उद्योग, त्याच्या माध्यमातून ते राबवलं जातं. अतिशय आपल्यासारखे अनेक अतिशय सक्षम IAS अधिकारी आपल्या महाराष्ट्र प्रशासनात आहेत. माझाही संबंध काही बऱ्याच जणांशी आला. उद्योग मित्र खरोखर कळकळीने त्या बैठका घेण्याशी पण संबंध आला. परंतु सर्वसाधारण अनुभव असा आहे, अनेक वर्ष उद्योग मित्राच्या बैठका होतात, परंतु उद्योग मित्राच्या बैठकीत ज्या सूचना दिल्या जातात, अडचणी मांडल्या जातात, त्याच्यावर ना काही कार्यवाही होत किंवा त्या कारवाई करण्याचे अधिकारच कोणाला नाही आहेत. त्यामुळे त्या चर्चासत्र रंगतं आणि वर्षानुवर्ष 5 वर्षानंतर उद्योग मित्राच्या बैठकीला गेल्यानंतर सुद्धा 5 वर्षापूर्वीचे तसेच प्रलंबित प्रश्न ऐकण्यात येतात. तर ह्या संदर्भात मला माहिती आहे हा आपल्या अधिकाराचा विषय नसावा, पण या संदर्भात महाराष्ट्र हे निश्चित सुधारणा खूप करण्याची गरज आहे. किंवा
उद्योग मित्राच्या बैठका थांबवाव्यात असं मी बोल विधान थोडंसं करेन. म्हणजे आपण ज्या बैठका घेतो प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही खूप त्याच्यामध्ये वेळ जातो, त्यांनाही खूप कष्ट पडतात आणि उद्योजकही वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याकरता येतात. तर थोडंसं ते एक आपल्याशी संवाद करायचा होता मला या निमित्ताने. सर, दुसरं अजून एक छोटीशी गोष्ट अशी होती की ती MIDC संदर्भातली छोटीशी अशी आहे आणि ती आज खूप भेडसावते लोकांना. म्हणजे महानगरपालिकेच्या किंवा याच्या हद्दीमध्ये MIDC ज्या नंतर आलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांना LBT किंवा आफ्टर लागू झालेला आहे आणि छोट्या उद्योजकाला म्हणजे आपण समजा सांगली बरोबर कुपवाड MIDCचा जर उदाहरण म्हणून समोर घेतलं तर मिरज MIDC मध्ये LBT लागू आहे आणि साधारण 3 किलोमीटर पलीकडे कुपवाड MIDCतल्या उद्योजकांना LBT लागू नाही अशी अनेक उदाहरणं देता येते. तर या संदर्भात जेव्हा आपले आत्ताचे जे उद्योगमंत्री धडाडीचे उद्योगमंत्री आहेत आपल्यासारखे MIDCचे खरोखर एफिशियंट प्रशासकीय अधिकारी आपण काहीतरी याच्या संदर्भात करावं अशी मी एक छोटीशी मागणीच केली आहे या निमित्ताने. नांदेडचे नमस्कार. आपल्याला उद्योग मित्राच्या बद्दल आणि LBT बद्दल आपण 2 मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. उद्योग मित्रची बैठक पूर्णपणे निष्फळ असते असं मी म्हणणार नाही. जिल्हा स्तरावरती ज्या बैठका होतात आणि ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी स्वतःहून पुढाकार घेतात त्या ठिकाणी काही स्थानिक प्रश्न त्यांच्या स्तरावरती मार्गी लागतात, काही प्रश्न धोरणात्मक असल्यामुळे ते आमच्याकडे पाठवले जातात म्हणजे उद्योग विभागाकडे किंवा MIDCकडे आणि त्याचा आम्ही जरूर पाठपुरावा करतो. उदाहरण द्यायचं झालं तर आजच उद्योग मित्राच्या बैठकीबद्दल मी जालना जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो होतो आणि त्यांनी त्यातल्या अडचणी माझ्यासमोर सांगितल्या होत्या आणि त्यातल्या 2-3 अडचणींवरती ऑलरेडी आम्ही यापुढे प्रक्रिया सुरू केलेली आहे. दुसरा प्रश्न होता, अर्थात या बैठका अजून प्रभावित करण्यासाठी आपल्याला पावले उचलता येते आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रशासन यंत्रणा ही सातत्यानं सुधारणा करण्यासाठी आवश्यक असणारी पावले उचलणे आवश्यक असतं. अन्यथा प्रशासन हे जर दैनंदिन प्रशासनाप्रमाणे चालवलं तर सुधारणा कधीच होणार नाही. त्यामुळं सातत्यानं हे बदल या सुधारणा ही गतिमानता आणणं ही गोष्ट आवश्यक आहे मी मान्य करतो. आणि दुसरी गोष्ट आपण जी मांडली ती LBTच्या संदर्भामधली आहे. LBT ऑफरच्या जागी LBT जगाच्या जागी LBT लावायचे शासनाचं जाणीवपूर्वक आणलेलं धोरण आहे की ज्याच्यामुळं आपण होणारी लोकांची जी त्रास होत होता त्याच्यामुळं उत्पन्नावरती परिणाम होत होता त्या उत्पन्न आणि तो त्रास वाचवण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. पण त्याच्या काही ठिकाणी जसं नवी मुंबई असेल किंवा आपण जो उल्लेख केला तो सांगलीचा असेल काही ज्या MIDC किंवा उद्योग विभाग उद्योग क्षेत्र हे महापालिकेच्या क्षेत्रांतर्गत आलेलं आहे त्याचा अर्थातच त्यांना त्याचा काही प्रमाणामध्ये भूदंड पडणार आहे. पण त्या शहराच्या विकासासाठी LBT आवश्यक असल्यामुळं आणि त्यांना त्या ठिकाणी जागाच्या सुविधा उपलब्ध होत असल्यामुळं मला वाटतं त्यांना ते LBT देणं भाग राहील. त्यापूर्वी त्यांना ऑफर द्यावा लागत होता त्याच्याऐवजी त्यांना LBT द्यावा लागेल. सर, बरोबर आहे. मला ब्रेक घ्यायचा पण जाता जाता तुम्हाला आणखी एक प्रश्न मला असं विचारायचं की जेव्हापासून खरं तर हा उपक्रम आपण हाती घेतला उद्योग या विषयावर आपण जेव्हा चर्चा खरं तर खऱ्या अर्थाने सुरू केली तेव्हा उद्योजकांमधून सुद्धा एक साधारणतः ही मागणी सातत्याने येत होती ती म्हणजे की उद्योजक आणि MIDC अधिकारी यांच्यात आता कुठेतरी समन्वय साधण्याची सातत्याने आता गरज भासू लागली. तर हा समन्वय नेमका कसा साधावा? हा समन्वय साधण्याचे बरेच मार्ग आहेत. एक तर ज्या उद्योग क्षेत्रांमध्ये उद्योग संघटना आहेत बऱ्याच ठिकाणी 1 किंवा 2पेक्षा सुद्धा जास्त संघटना आहेत. या संघटनांच्या बरोबर आम्ही सातत्यानं बैठका घेत असतो. बऱ्याच संघटना मुंबईला येऊन आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटत असतात, मला भेटत असतात, उद्योगमंत्र्यांना भेटत असतात. ते व्यासपीठ आपल्याकडे उपलब्ध आहे. दैनंदिन जर काही प्रश्न असतील स्थानिक स्तरावरचे प्रश्न असतील तर त्या ठिकाणी आमचे जे क्षेत्रीय कार्यालय आहेत ज्याच्यामध्ये आम्ही रिजनल ऑफिसर्स असतात त्याचप्रमाणे आमचे कार्यकारी अभियंता असतात त्या ठिकाणी देखील आम्ही त्यांच्या वारंवार बैठका म्हणजे महिन्यातून किमान प्रत्येक उद्योग क्षेत्राची एक बैठक झालीच पाहिजे अशा स्वरूपाच्या सूचना दिलेल्या आहेत. आम्ही पूर्ण राज्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ही सुविधा MIDC तर्फे उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामुळे कुठल्याही उद्योग संघटनेला उद्योजकांच्या संघटनेला जर मुख्यालयाबरोबर संपर्क साधायचा असेल तर ठराविक वेळ घेऊन ते या व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत त्यांच्या ठिकाणाहूनच आमच्याशी संपर्क साधू शकतात आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांची जी काही गाळणी असतील त्यांची जी काही कामं आणलेली असतील ती
ती आमच्यापर्यंत मांडू शकतात. त्यानंतर ईमेलच्या मार्फत मांडू शकतात आणि वेबसाईटच्या मार्फत मांडू शकतात. तर असे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत आणि बऱ्याच उद्योग संघटना आणि काही प्रमाणामध्ये खाजगी उद्योजक वैयक्तिक पातळीवरती देखील या गोष्टी आमच्यापर्यंत सातत्याने मांडत असतात. निश्चितच. धन्यवाद सर, तुम्ही आमच्यावर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. यानंतर आपल्यावर असणार RJ.com.चे MD अमलेंद्र पुरंदरे, आपण त्यांनाही भेटणार आहोत. मात्र इथे पुन्हा एकदा घेऊया छोटीशी विश्रांती. कार्यक्रमात तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता माझ्यावर आहेत RJ.com.चे MD अमलेंद्र पुरंदरे. त्यांच्याकडे जाणार आहे, पण त्याआधी मला मृणालिनी नानिवडेकर मॅडम असा प्रश्न विचारायचा होता, म्हणजे मॅडम भूसंपादनाचा मगाशी आपण मुद्दा अधोरेखित केला, त्यामुळे भूसंपादनाच्या नव्या कायद्यांमुळे आता उद्योगांना कमी जमीन मिळते असं तुम्हाला वाटतं का? उद्योगांना कमी जमीन मिळते अशातला भाग नाही आहे, पण ज्या भूधारकाकडून, शेतकऱ्याकडून किंवा त्या जागेच्या मालकाकडून जमीन घेताना जो मोबदला द्यायचा आहे त्याबाबत सरकार फार आग्रही आहे. खरं तर भूसंपादनाचा नवीन कायदा अजून प्रक्रियेत आहे, तो अजून पूर्ण व्हायचा आहे, पण तो साधारणतः शेतकऱ्यांच्या, जमीन मालकांच्या बाजूने असेल हे सरळ आहे. त्यांच्यावर अन्याय व्हावा, त्यांच्या किमतीने कुठल्याही देशाचा विकास व्हावा, औद्योगिक धोरणाने उत्पन्न व्हावीत असं कोणीही म्हणणार नाही. पण त्याचबरोबर या जटिल आणि शासकीय प्रक्रियेमुळे उद्योजक दूर जाता कामा नयेत हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मगाशी जसा विषय आला की महाराष्ट्राने केवळ शेजारच्या राज्यांशी आपली तुलना करू नये, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर काय होत आहे तिकडे पाहावं, तिकडे डोळे लावून आपल्याला यापुढे काय करता येईल याचा विचार करावा. मला असं वाटतं आपल्याकडे आलेले अमलेंद्र पुरंदरे हे एका अतिशय प्रख्यात तरुणांच्या कंपनीचे प्रमुख आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं वातावरण आणि महाराष्ट्रातली स्थितीशीलता किंवा महाराष्ट्रातला विकास याबद्दल त्यांना काय वाटतंय ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. विशेष अमलेंद्र सर, काय सांगाल तुम्ही याबद्दल? हॅलो. हा सर, बोला. पहिलं तर असं आहे की डेव्हलपमेंट ही रुरल असू शकते, अर्बन असू शकते. महाराष्ट्रामध्ये आपल्याला दोन्ही ठिकाणी फोकस करायचा आहे. अर्बन डेव्हलपमेंटचे इश्यूज वेगळे आहेत, रुरल डेव्हलपमेंटचे इश्यूज वेगळे आहेत. अर्बन डेव्हलपमेंटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे सर्वात की प्रोजेक्ट आहे आपल्याकडे. आता उदाहरण घ्यायचं झालं तर आता मुंबईतलंच घ्या, नवी मुंबई एअरपोर्ट गेले 8 ते 9 वर्ष चाललंय, अजून पायाही बसला नाही. अंधेरी मेट्रो लाईन जवळजवळ 5 वर्ष चालली, अजून कम्प्लीट झाली नाही. दिल्लीमध्ये जवळजवळ 6 मेट्रोज ऑलरेडी फंक्शनल आहेत. T3 टर्मिनल एअरपोर्टचं जवळजवळ 3 वर्ष ऑलरेडी कॉमनवेल्थ गेम्स नंतर जे झालं पुन्हा तेही फंक्शनल आहे. तर हा जो डिले आहे हा एकदम घातक आहे फॉर डेव्हलपमेंट. तर याची कारणं आपल्याला शोधायला पाहिजेत आणि ती सॉल्व्ह करायला पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रोड डेव्हलपमेंट येते. आपण पाहिलं की वर्ली बँड्रा सी लिंक याला किती वर्ष लागली डेव्हलपमेंटमध्ये. बँड्रा टू अंधेरी याचा अजून पत्ताच नाही आहे कुठे. तर याला वेगवेगळी कारणं असू शकतात. इट कुड बी लॅक ऑफ पॉलिटिकल विल किंवा इट कुड बी लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी इन द गव्हर्नमेंट. इट कुड बी करप्शन. तर ती वेगवेगळी कारणं असू शकतात, ती आपल्याला रिझॉल्व्ह करायची. रुरल डेव्हलपमेंटमध्ये मेन म्हणजे की आपल्याला PPP जे म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप यावर थोडं अजून जास्त फोकस करणं गरजेचं आहे. आमच्याबरोबर जे किती लोक आहे आमच्या बिझनेस स्कूलमध्ये असलेले, आज काही गावात जाऊन डॉक्टर्स आहेत असे की जे रत्नागिरी किंवा बाकी ठिकाणी जाऊन सोशल सर्व्हिसही करतात, बिझनेसही करतात आणि अगदी व्यवस्थित चाललं सगळं. तर या गोष्टी जास्त एनकरेज करायला पाहिजेत. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हे किंवा SMEs म्हणतो आपण, स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस, यांना सबसिडीज दिल्या पाहिजे, टॅक्स सबसिडीज दिल्या पाहिजे. त्यात जे क्रुशियल प्रोजेक्ट्स आहेत किंवा जे प्रोजेक्ट्स आहेत जे आपल्याला वाटतं की ते प्रोग्रेस करू शकतील यांना स्पेशल केस म्हणून अजून थोडीशी सबसिडीज दिल्या पाहिजे. मगाशी म्हटलं गेलं की आपण इंटरनॅशनल स्तरावर बघावं, पण आपण जरी आपल्या बाजूच्या स्टेटमध्ये पाहिलं, गुजरातमध्ये
कितीतरी प्रोजेक्ट्स लाईक फार्मास्युटिकल कंपनीज आहेत किंवा टाटा नॅनोचं आपलं उदाहरण आहे, जे वास्तविकता महाराष्ट्रात यायला हवं होतं ते गुजरातमध्ये गेलेलं आहे. आज गुजरात गेले 5 वर्ष इट इज रेकॉर्डिंग अ डबल डिजिट GDP ग्रोथ रेट अँड इट इज नॉट अ जोक. अबाउट 13 to 14% GDP ग्रोथ रेट कन्सिस्टंटली इयर ऑन इयर. याचं कारण काय आहे हे शोधायला हवं. शेवटी रूल्स अँड रेग्युलेशन्स आर मेंट फॉर मेकिंग पीपल्स लाईफ इझियर, दे आर नॉट मेंट फॉर मेकिंग पीपल्स लाईफ मोर डिफिकल्ट. तर केवळ काही रूल आहेत, काही रेग्युलेशन्स आहेत म्हणून एखादा प्रोजेक्ट आपला झालाच नाही किंवा एखादा प्रोजेक्ट फक्त पेपरावरच राहिला तर हे चुकीचं आहे. गुजरात गव्हर्नमेंटमध्ये जे चांगले प्रोजेक्ट्स असतात ते गव्हर्नमेंट आयडेंटिफाय करतं आणि समोर विचारतं की बाबा हा प्रोजेक्ट आम्हाला आवडलेला आहे, यामध्ये आमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, तुम्हाला काय हवं ते आम्हाला सांगा. आणि त्या साऱ्या गोष्टी उद्योजकाला दिल्या जातात. तर का नाही कोण इंडस्ट्रीज का नाही कोण प्रायव्हेट एंटरप्रिनर्स तुमच्या स्टेटमध्ये येणार. तर ही एक फ्लेक्झिबिलिटी आपल्याला करायला हवी. मी तुम्हाला इथे एक मिनिट थांबवून एक प्रश्न विचारू इच्छिते. शुअर शुअर. दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर वारंवार चर्चा होत असते. गुजरात आणि महाराष्ट्र या 2 महत्वाच्या राज्यातले सर्वाधिक प्रकल्प या परिसरात येतात. आपण पाहायला गेलं ज्याला आपण अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट्स म्हणतो महाराष्ट्रात, असे प्रकल्प महाराष्ट्रातले जास्त आहेत या कॉरिडॉरमध्ये, गुजरातचे कमी आहेत. त्याचबरोबर ज्याप्रमाणे आपण म्हणतात लघु आणि मध्यम उद्योजक, त्या प्रकल्पांची गुजरातमधली संख्या जास्त आहे आणि महाराष्ट्रातली कमी आहे. खरं तर दोघांनी एकत्रित विचार करून निर्यातीला चालना दिली, या क्षेत्रातली उत्पादन क्षमता वाढवली तर त्याचे बरेच चांगले परिणाम होऊ शकतील. म्हणजे दिघी प्रकल्पाचा, दिघी बंदराचा एक वाद निर्माण झाला होता. असं का होतं? एक उद्योजक म्हणून या सगळ्या गोष्टींकडे पाहताना आपल्याला नेमकं काय वाटतं, कुठे कमतरता राहते? म्हणजे मला असं म्हटलं तसं लॅक ऑफ पॉलिटिकल विल आणि लॅक ऑफ पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी या सर्वात मेजर गोष्टी आहेत. आता तुम्ही DMIC दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा उल्लेख केला, तर आमचे जे ग्रुप ऑफ कंपनीज आहेत तिथे आमचं डोलेराचे प्रोजेक्ट आहे ते DMIC कॉरिडॉरवर येतात. त्यात गुजरात गव्हर्नमेंटकडनं आम्हाला 5,000 एकरचं ॲलोकेशन आहे टू बिल्ड अ सिटी देअर विच इज अबाउट म्हणजे अहमदाबादहून 100 किलोमीटर खाली डोलेरा या क्षेत्रामध्ये. तर आम्ही पाहतो की आम्हाला जे कॉर्पोरेशन दिलं जातं, गुजरात गव्हर्नमेंटचे 3 रिप्रेझेंटेटिव्ह आम्हाला अमेरिकेमध्ये आमचं जे हेड ऑफिस आहे तिथे भेटायला आले होते. म्हणजे आम्ही एखादी फाईल पेपर आम्हाला दिली नाही त्यांना तर ते आम्हाला दिवसातनं 3 वेळा फोन करतात, ईमेल पाठवतात की तुमच्याकडून अमुक गोष्ट राहिलेली आहे. म्हणजे एवढा फॉलोअप एग्रेसिव्ह असतो, स्ट्रॉंग असतो, तो मला अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रामध्ये दिसला नाही. तर तुम्ही म्हणता की एकदम बरोबर आहे की दोन्ही स्टेट्सने एकत्र येऊन आपापले पॉझिटिव्ह पॉईंट्स एकत्र करून जर ही डेव्हलपमेंट केली तर ती अजून अधिक फायदेशीर होऊ शकेल. तुमच्याही मनात काहीतरी मला वाटतं प्रश्न आहे. श्रीराम दांडेकरांनाही तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. नाही, मला पुरंदरेंना प्रश्न नाही विचारायचा आहे. ते जे म्हणाले आणि त्यांनी जे वर्णन केलं डोलारा सिटीच्या बाबतीत त्यांच्या अमेरिकेतल्या कंपनीकडे गुजरातचे अधिकारी फॉलोअप करतात येतात, हा जो संदर्भ होता या चर्चेच्या सुरुवातीला जेव्हा मला संधी मिळाली तेव्हाच मी असं म्हटलं होतं की मुळात उद्योजक हा तुमचा ग्राहक आहे, ही भावना ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रशासनातल्या नुसत्या वरच्या लोएस्ट लेवलपर्यंतच्या अधिकाऱ्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी येईल त्या दिवशी सगळे चित्र बदलेल. मला वाटतं गुजरातच झालं तर गुजरात गव्हर्नमेंटची ही जी ॲटिट्यूड तुम्ही सांगितली पुरंदरेंनी ती अशीच आहे की उद्योग स्थापन करू इच्छिणारे हे आमचे ग्राहक आहेत आणि तो ग्राहक संतुष्ट होईपर्यंत त्याला सर्व्हिस देणं आमचं काम आहे, कर्तव्य आहे. अशा भावनेतनं जर काम केलं तरच आपण याच्यात टीका करू शकतो आणि पुढे येऊ शकतो. एवढंच मला सांगायचं होतं. सकाळी जेव्हा अपेक्षा बोला आपण बोला. नाही, मी दांडेकरांशी अगदी 100% सहमत आहे. आता तुम्हाला अजून एक तसं बरं वाटतं मी सांगायला महाराष्ट्र म्हणून पण फर्स्ट स्टेप ऑफ सॉल्विंग अ प्रॉब्लेम इज आयडेंटिफाईंग अ प्रॉब्लेम. तर या हेतूने या उद्देशाने मी सांगतोय. आता वन ऑफ अवर ग्रुप कंपनीज जी आयझोटॉप ही एक कंपनी आहे, वी ट्रॅव्हल आणि टुरिझम या क्षेत्रामध्ये आहे. तर एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रातली एक उदाहरण तुम्हाला सांगतो. लंडनमध्ये एक एक्झिबिशन होतं त्याला म्हणतात वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट WTM.
तर हे म्हणजे दिस इज लाईक अन ऑस्कर ऑफ ट्रॅव्हल इंडस्ट्री. म्हणजे तुम्ही यात जर पार्टिसिपेट केलं नाही तर यू आर नॉट अ बिग ट्रॅव्हल कंपनी. तर आम्ही साधारण 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मी स्वतः म्हणजे डोळ्यांनी पाहिलेली आहे म्हणून मी सांगतो की आमचा लंडनमध्ये मी होतो, आमचा स्टॉल होता WTM मध्ये. आमच्या थोड्या अंतरावरच MTDCचा स्टॉल होता. मला पहिल्या दिवशी खूप अभिमान वाटला की MTDC आहे आपल्याबरोबर. याच एक्झिबिशनमध्ये राजस्थान गव्हर्नमेंटने अक्षरशः एक मोठा स्टॉल घेऊन एक वाळवंट तयार केला होता आणि तिथे तुम्हाला फोटो वाटेल एक गुंट आणला होता आणि त्यावर तिथल्या लोकांना बसवायचे आणि पिक्चर्स काढायचे आणि तिथे ते 10 पॉईंट्स प्रत्येकाकडनं घ्यायचे. म्हणजे तो हा वेळ आपण देवर कॅन टू प्रमोट राजस्थान टुरिझम. जम्मू अँड काश्मीर टुरिझमनी तिथल्या त्या काश्मीरी ड्रेसेस म्हणजे बायका वगैरे त्या ड्रेस करून आणल्या होत्या. केरळामध्ये ते त्यांचे साऊथ इंडियन डान्सेस, कल्चर, हेरिटेज हे सगळं प्रमोट केलं होतं. महाराष्ट्र MTDCच्या स्टॉलवर पहिल्या दिवशी कोणीही आलं नाही. 4 दिवसाचं एक्झिबिशन असतं. दुसऱ्या दिवशी कोणीही आलं नाही. तिसऱ्या दिवशीपासून जेव्हा लोकांना कळलं की हा स्टॉल रिकामा आहे तेव्हा अक्षरशः लोकांनी आपले म्हणजे जे राहिलेले पुठ्ठे किंवा फॅब्रिकेशनचे पेपर्स आणि किंवा गार्बेज हे MTDCच्या स्टॉलमध्ये टाकायला सुरुवात केली. आता तुम्ही मला सांगा, महाराष्ट्र म्हणून माझा तर खूपच वाईट वाटलं, पण MTDCचं बाहेर जगामध्ये की जिथं हुज ऑफ द ट्रॅव्हल इंडस्ट्रीज देअर, यांचं काय ओपिनियन किंवा इम्प्रेशन पडलं असेल महाराष्ट्र टुरिझमबद्दल? हा पहिला मुद्दा झाला. दुसरा, तुम्ही गुजरातची स्टेट घ्या. गुजरातमध्ये तसं बघण्यासारखं म्हणजे एकदम लिमिटेड गोष्टी आहेत. अक्षरधाम आहे, गांधीजींचा आश्रम आहे. महाराष्ट्रामध्ये एवढ्या गोष्टी आहेत. त्यात तारकर्ली जो समुद्र आहे तिथे स्नॉर्कलिंग होतं. मी जेव्हा काही माझ्या मित्रांना सांगतो की तुम्ही थायलंडला जाणार काय केलं, स्नॉर्कलिंग केलं, तर मी म्हणलं की तारकर्ली तुम्हाला माहिती आहे काय, तर ते अगदी चकित पडतात. तर लोकांना माहितीच नाही आहे. आपण शाळेत नेहमी निबंध लिहायचो की मला पंख असते तर नियरेस्ट एक्सपिरियन्स टू फ्लाइंग इज पॅराग्लायडिंग. म्हणजे अक्षरशः सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यावरनं तुम्ही पॅराग्लाइड करत सगळीकडे फिरत असता. हे मालशेजमध्ये होतं आणि पंचगणीला होतं. हे किती लोकांना माहिती आहे? टायटॅनिक पिक्चर आपण पाहिला असेल तर तिथे बोटीबरोबर डॉल्फिन्स अक्षरशः जे उड्या मारत बोटीबरोबर पोहत असतात, तसा शो डॉल्फिन शो हा दापोलीला होतो कोकणामध्ये. हे किती लोकांना माहिती आहे? म्हणजे मला म्हणायचं एवढं आहे की आपल्याकडे एवढी संपत्ती आहे, एवढं नेचर आहे, एवढं टुरिझम आहे, पण ते महाराष्ट्रामध्येच कोणाला माहित नाही आहे. आणि गुजरातसारखी स्टेट आहे जिथे त्यांनी अमिताभ बच्चनला हायर केलं होतं आता ॲज अ ॲडव्हर्टायझिंग रिप्रेझेंटेटिव्ह, आणि फार मोठ्या गोष्टी आहेत, पण त्यांनी गिर फॉरेस्ट त्यांनी एवढे एफर्ट्स घेतले ते करायला. आपण ते का नाही करू शकत? तर शेवटी सगळं फिरून तिथेच येतं की पॉलिटिकल विल, विजन, पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी या सगळ्या गोष्टीकडे परत आपण येतो. बरोबर. आणि मला वाटतं की याच्यामुळेच कुठेतरी ना प्रत्येक राज्याला खरं तर त्यांचा स्वतंत्राचा ब्रँड अँबॅसेडर मिळत असतो आणि त्यामुळेच महाराष्ट्र कुठेतरी एवढी सगळी साधन संपत्ती, एवढं वैभवशाली इतिहास असून सुद्धा कुठेतरी महाराष्ट्र इथे कुठेतरी मागे पडतो. आणि मला वाटतं हेच चित्र खरं तर बदलण्याची आता गरज आहे. आणि म्हणूनच सकाळ माध्यम समूहाने खरं तर अपेक्षा महाराष्ट्राचा हा उपक्रम सुरू केला आणि या माध्यमातून आता समस्याही आपण जाणून घेतोय, अपेक्षाही आपल्याला जाणून घ्यायच्यात, आव्हान आपल्यासमोर नेमकी काय उभी ठाकली ती जाणून घेऊ. या सगळ्यावर आता कुठेतरी आपल्याला सोल्युशन काढायचं आहे आणि खरं तर आता आपली एक सामाजिक जबाबदारी झाली आहे. या अंशाने आपण खरं तर पुढेही चर्चा करूया. मात्र पुन्हा एकदा इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी थेट जाणार श्रीराम दांडेकर यांच्याकडे. सर, प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता हा सुद्धा महाराष्ट्रातल्या उद्योग समूहांपुढचा प्रश्न आहे का? खूप मोठा प्रश्न आहे आणि हा सगळा प्रश्न फक्त शासनाने सोडवावा अशा मताचा मी नाहीये.
परंतु प्रश्न जर मांडण्याचा झाला तर साधी गोष्ट घ्या, सर्टिफाईड इलेक्ट्रिशियन हा सुद्धा चटकन आपल्याला मिळत नाही. उद्योग चालवताना किंवा उद्योग उभा करताना आपल्याला सर्व तऱ्हेच्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लागते आणि ते कुशल मनुष्यबळ निर्माण करणाऱ्या, तसं ट्रेनिंग देणाऱ्या स्पेशलाइज संस्था शासनाच्या मदतीवर परंतु संपूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने चालणाऱ्या या निर्माण जागोजागी करायची गरज आहे. किंवा पूर्वी निर्माण केलेल्या ITI सारख्या संस्था कशा चालतायत आणि मग त्यात कितीतरी सुधारणा करता येतील आणि त्या चालवता येतील हे प्रयत्न व्हायची गरज आहे. कारण प्रत्येकच मनुष्य काम मिळवायला एकतर ग्रॅज्युएट झाला पाहिजे अशी मुळीच आवश्यकता नाही. किंबहुना आपण एखादं स्किल डेव्हलप केलं आणि ते प्रशिक्षण घेतलं तर त्यातनं रोजगार निर्मिती खूप होऊ शकते आणि उद्योगालाही खूप मदत होऊ शकते. निश्चितच. त्यामुळे अशा तऱ्हेच्या संस्था वाढायला पाहिजेत, निर्माण व्हायला पाहिजे आणि सक्षमपणे चालवायला पाहिजेत. मगाशी तुमच्या मनात काही प्रश्न होता जो तुम्हाला शिवराम दांडेकरांना विचारायचा होता. ब्रेक दरम्यान आपण त्या प्रश्नाची चर्चा सुद्धा केली होती, तेही तुम्ही त्यांना जरूर विचारू इच्छिता. आपण औद्योगिकरण झालं म्हणजे काय झालं म्हणतो, तर एखादी MIDC उभी राहिली, तिथे ज्याप्रमाणे आता चर्चा झाली की एखादा भांडवलदार त्याचा पैसा गुंतवतो, त्या पाठोपाठ त्याला लागणारं तांत्रिक कुशल मनुष्यबळ तिथे येतं. त्या पाठोपाठ त्या सगळ्या विभागाची म्हणून एक संस्कृती जी निर्माण होते, त्यातनं चहाचा टपरीवाला येतो, त्यात समोसा करणारा येतो, त्यात अंडी विकणारा येतो, त्यात उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डबा पोचवणारे गृह उद्योग येतात. त्यामुळे कोणत्याही परिसराचा विकास हा त्या औद्योगिकरणामुळे 100 पटीने समोर जातो. महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणे झाली. अत्यंत पडीक जमिनीवर, माळरानावर मोठे मोठे साखर कारखाने उभे झाले. त्या साखर कारखान्यांचा उद्देश काय होता, वस्तुस्थिती काय आहे, त्यात आपण आता जाऊया नको. पण भांडवलदार आणि त्याच्याबरोबर येणारे ब्रेन, त्याचं स्किल, यामुळे जो विकास होतो तो आपल्याला अभिप्रेत आहे. चीनची जशी उदाहरणं समोर आली की अनेक छोट्या छोट्या गावांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची काहीतरी उत्पादनं निर्माण झाली. चीनच्या सगळ्याच गोष्टी बरोबर आहेत अशातला भाग नाही. मानवाधिकारांचं फार मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. त्यामुळे एक अप्रच्छन्न असा विकास तिथे सुरू झालेला आहे. आपल्याला त्यातल्या वाईट गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. पण महाराष्ट्रात अशा तऱ्हेचे टापू निर्माण व्हावेत यासाठी काहीतरी लोक चळवळ, यासाठी एखाद्या माध्यमाच्या प्रयत्नातून पुढाकार घेणं हे आपल्याला अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या अपेक्षा या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की महाराष्ट्राने याहून पुढे जाताना कोणती धोरणं अंमलात आणायची आहेत किंवा त्यासाठी आपल्याला कोणते बदल करणं अपेक्षित आहे. निश्चितच आता विषय निघाला की मनुष्यबळ आपल्याला हवंय, त्याची अधिकाधिक गरज आहे. गेल्या काही वर्षात तेही पुन्हा मुंबई, पुणे, नाशिक या परिसरात तंत्रसंस्था निघाल्या, केटरिंग कॉलेजेस निघाली, व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था निघाल्या. हा सगळा प्रकार, ही सगळी वृत्ती ज्याला आपण उद्यमशीलता म्हणून, ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी काय करता येईल, त्यासाठी गुंतवणूकदारांना, भांडवलदारांना, उद्योजकांना काही पुढाकार घेता येईल का, असं मी सकाळच्या या व्यासपीठावर दांडेकरांना विचारू इच्छिते. छोट्या छोट्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये उद्योग वाढायचे असतील तर, आणि ते नुसते वाढीव उपयोगामध्ये टिकायचे असतील तर पहिली गोष्ट अशी की आपला सबंध अप्रोच बॅलन्स ग्रोथ आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा राहिला पाहिजे. मगाशी आपण जे उदाहरण दिलं की एखादा उद्योग वसाहत उभी राहिली की बाजूला अगदी चहाची टपरी, भजी तळणाऱ्यापासून ते डबा पोचवण्यापर्यंत डेव्हलपमेंट होते आणि तेवढ्या लोकांना रोजगार मिळतो. हे अतिशय खरं आहे. पण त्याचबरोबर त्याच्याकरता लागणारं आम्ही ज्याला ॲटमॉस्फिअर म्हणतो तशा तऱ्हेचं ॲटमॉस्फिअर निर्माण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. एक मी चायनीज म्हणून सांगतो, यू फिशिंग रॉड टू हंग्री मॅन अँड नॉट द फिश. बरोबर. शासनाने आम्हाला सवलती देऊ नयेत, सुविधा द्याव्यात. आणि ही आपण उद्योजक म्हणून सगळ्यांनी हीच मागणी करायला पाहिजे, सवलती नको, सुविधा द्या. बरोबर. हा एक दोषा लावला पाहिजे. दुसरं बॅलन्स ग्रोथ आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ होण्याकरता त्या ठिकाणचं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे
सर्व अंगाने विचार करून, म्हणजे एखादा उद्योग चालत असताना तिकडच्या लोकांना जेवण लागतं, ट्रान्सपोर्टेशन लागतं, मेडिकल फॅसिलिटी लागते, सुरक्षा पोलीस चौकी लागते, फायर आणि याची सोय लागते, इंटरनल ट्रान्सपोर्टेशन लागतं, इतर अनेक 20 गोष्टी घालता येतील. ह्या सगळ्या लागणारच आहेत आणि त्या सगळ्या पुरवण्याकरता सगळे पुरवणं शासनाला शक्य नाही, पण पुरवण्याकरता जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार पहिल्या दिवशीपासून करून द्यायला पाहिजे. एक छोटं परत एकदा उदाहरण देतो. साऊथ ऑफ चायनाच्या शांघायच्या जवळच्या एका तिकडच्या MIDCत मी गेलो होतो. तिकडे एक युनिट होतं, ते आम्हाला बघायचं होतं. आम्हाला आमच्याबरोबर तिकडे काही चायनीज लोकल मंडळी होती. त्यामुळे जे इंडस्ट्रियल एरिया आम्हाला फिरवलं त्यावेळेला अनेक युनिट्स अशी होती की अजून उत्पादन सुरू व्हायचं होतं. ती युनिट्स उद्योजकांनी तिकडे युनिट आपलं सुरू करायचं होतं, परंतु तिकडच्या शासनाने संपूर्ण त्या परिसराला कुंपण, त्यानंतर स्ट्रीट लाईट, त्यानंतर तिथपर्यंत पाण्याची व्यवस्था, तिथपर्यंत पॉवर अप टू डोअर, हे सगळं तयार ठेवलेलं होतं. तर तुम्ही या तुमची मशिनरी लावा आणि उत्पादन सुरू करा. हा अप्रोच आणि हा ध्यास आणि हे ऑब्जेक्टिव्ह की पुढच्या 10 वर्षामध्ये हे महाराष्ट्रामध्ये जागोजागी निर्माण करण्याची जबाबदारी, तशी विजन आणि त्याच्याकरता लागणारं पॉलिटिकल विल, हे ज्या दिवशी आपण एका कागदावर अंडरराईट करू त्या दिवशी महाराष्ट्राचा विकास त्या दिशेने सुरू होईल. निश्चितच मला वाटतं आणि आता ही सगळी प्रक्रिया खरं तर वेगवान गतीने होण्याची जास्तीत जास्त गरज आहे. आपण ही चर्चा करत अशीच पुढेही सुरू ठेवूया. मात्र पुन्हा एकदा घेऊया छोटीशी विश्रांती. कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी थेट जाणारे अमलेंद्र पुरंदरे यांच्याकडे. सर, तुम्ही काय सांगाल की आपण पाहतो की महाराष्ट्रात नवे उद्योग आता त्यांची निर्मिती व्हायला लागली आणि यात तरुणाईचा सुद्धा जास्त ओढा आपल्याला पाहायला मिळतो. तर असे महाराष्ट्रातले असे कोणते नवीन उद्योग आहेत ज्यांच्यात आपल्याला तरुणाईचा भरणा जास्त दिसतो? पहिलं म्हणजे आयटी आणि आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, सॉफ्टवेअर. चांगली न्यूज अशी डेव्हलपमेंट अशी आहे की पुण्यामध्ये केवढ्या तरी आयटी कंपनीज एकामागोमाग एक स्थापन होत आहेत. आणि जसं बँगलोर म्हणजे आयटी हब मानलं जायचं, तसं आता पुण्यामध्ये बऱ्याचशा कंपनीजचे हेडक्वार्टर्स वगैरे स्थापन होत आहेत. इन्फोसिसची मोठं ऑफिस आहे, कॉम्प्लेक्स. आयटी डेफिनेटली एक असं क्षेत्र आहे. दुसरं एक अजून मला मगाशी जे दांडेकर म्हणाले की चायनाचं त्यांनी एक्झाम्पल दिलं, मी अगदी 100% सहमत आहे त्यामध्ये की मी थोडंसं डायव्हर्स होतं टॉपिकून. रोड्स जे डेव्हलप होतात चायनामध्ये, मी अक्षरशः अगदी जवळून पाहिली ही गोष्ट. रोड्स जर जेव्हा पॉईंट A टू पॉईंट B जर त्यांना करायचं असेल किंवा बिल्ड करायचं असेल तर ते अक्षरशः मॅपवर नकाशावर लाईन मारतात, स्टेट पॉईंट A टू पॉईंट B. आणि त्यामध्ये अगदी नेसेसिटीजच्या गोष्टी असतील, लाईक हॉस्पिटल्स किंवा काही, तर ते सोडून बाकी सगळ्या गोष्टी दुसरीकडे रिलोकेट केल्या जातात आणि त्या सरळ रस्त्यावर तो रस्ता बांधला जातो आणि कोणीही त्यामध्ये त्या डिसिजनमध्ये इंटरफेअर करत नाही. पण ज्या लोकांचे घर डिस्प्लेस होतात, ऑफिसेस डिस्प्लेस होतात, त्यांना मग त्याहून जास्ती जेवढी त्यांच्याकडे जागा आहे त्याहून जास्ती त्यांना जागा दिली जाते. तर हे मी सांगतो की दिस इज द पॉलिटिकल विल दॅट इज रिक्वायर्ड समटाइम्स फॉर डेव्हलपमेंट. दुसरं, नाव कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की ब्रेन हा थांबवणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये. हा एक अजून एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ब्रेन दुसऱ्या स्टेटमध्ये असू शकतो किंवा इंडियाच्या बाहेरही असू शकतो. आणि आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मी म्हणालं, तसंच टुरिझम इज अनदर एरिया वेअर ऑनलाईन ट्रॅव्हल पोर्टल्स जे निघाले त्यामुळे खूप सवलती, खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात. सिमिलरली मॅन्युफॅक्चरिंग महाराष्ट्रात, एस्पेशली रुरल महाराष्ट्रामध्ये खूप वाढत आहे. कारखाने मुंबईच्या बाहेर अगदी मोठ्या प्रमाणात, म्हणजे ऑलमोस्ट 12 to 13% ग्रोथ रेट इन इंडस्ट्रियल आउटपुट इज रिकॉर्डेड लास्ट फ्यू इयर्स. तर ही अशी काही क्षेत्र आहेत की ज्यामध्ये एन्करेजिंग ग्रोथ दिसली जाते. आणि तरुणांना मला वाटतं या संध्या अजून मिळणं गरजेचं आहे. निश्चितच तरुणाईला कुठेतरी आता सातत्याने संधी मिळते आणि ती मिळायला हवी असं तुम्ही मत स्पष्ट केलं. आता वेळ खूप कमी होईल त्यामुळे मी श्रीराम दांडेकर यांच्याकडे जाणार आहे. सर, तुम्ही काय सांगाल, आज आपण उद्योग क्षेत्राच्या अनुषंगाने जी चर्चा केली, या चर्चेत तुम्ही सातत्याने मगापासून आमच्यावर इथे सहभागी झालात, या अनुषंगाने तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय आवाहन करू इच्छिता? महाराष्ट्राला
चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची गरज आहे. आपली जी काही पॉलिटिकल सिस्टम आहे ती आहे, त्याचा मी आदर करतो, परंतु आपल्याला एका विजनने महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं असेल आणि आपण आत्तापर्यंत जी चर्चा केल्या पॉइंटर्स केली त्या सगळ्या गोष्टी सक्षमपणे सुसूत्रपणे राबवायच्या असतील आणि बॅलन्स ग्रोथ, इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि परत शब्द वापरतो, राबवायचा असेल, आणायचा असेल, यशस्वी करायचं असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारीची महाराष्ट्राला गरज आहे. मॅडम, तुम्ही काय सांगाल? आता दूरदृष्टीकोन खरं तर उद्योगाचं प्रत्येक धोरण अवलंबण्याची खरं तर वेळ आलेली आहे, या अनुषंगाने काय सांगाल? दांडेकर म्हणाले ते अगदी बरोबर आहे. एका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची गरज आहे. राजकीय नेतृत्वाची आडून आपण बरीच चर्चा केली. महाराष्ट्रात ते अत्यंत चांगल्या प्रमाणात समोर आलेलं आहे, वेळोवेळी समोर आलेलं आहे. पण जेव्हा त्याला संदेश द्यायचा असतो, बिहारमध्ये जेव्हा नितीश कुमार यांचं शासन आलं तेव्हा त्यांनी इन्फोसिस बोलवलं, तेव्हा त्यांनी मेजर IT इंडस्ट्रीज, मेजर L&T सारख्या कंपनीज यांना आवाहन केलं की तुम्ही इथे या. त्याचबरोबर एक लघु उद्योग विकसित होतील याकडे लक्ष दिलं. असा संदेश दिला जाणं हे फार महत्वाचं असतं. उद्योगमंत्री नारायण राणे यांची आपण अपेक्षा महाराष्ट्राच्या या निमित्ताने एक मुलाखत घेतलेली आहे. ते त्या मुलाखतीत म्हणतात की महाराष्ट्राचं नवं औद्योगिक धोरण 5 लाख कोटींची गुंतवणूक आणणार आहे आणि त्यातले 20 लाख रोजगार निर्माण होतील असा शासनाचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं आपण सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या गोष्टींकडे बघूया. आपले मापदंड जे आहेत ते आंतरराष्ट्रीय स्तरांवरचे नसतील, पण अन्य काही राज्यांपेक्षा निश्चित चांगले आहेत. दक्षिणेतल्या राज्यांनी खूप मोठी प्रगती केली, ऊर्जेची समस्या नव्हती, त्यामुळे मोठे उद्योग तिकडे गेले. त्यावेळेला बेमारीवरून चिरवली गेलेली हिंदी भाषिक जी राज्य होती त्यांनी देखील आता विकासाच्या या स्पर्धेत उडी मारली, ते देखील आता समोर जाण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेला महाराष्ट्रासारखं राज्य जे मध्ये आहे, दक्षिणेच्या आणि उत्तरेच्या, आणि जे आतापर्यंत सातत्याने औद्योगिकरणात आघाडीवर राहिलेलं आहे, त्याची जबाबदारी वाढती आहे. तिथल्या राज्यकर्त्यांची वाढती आहे, तिथल्या सामाजिक नेत्यांची वाढती आहे, तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची वाढती आहे, तिथल्या वृत्तपत्रांची वाढती आहे, जी सकाळ फार मोठ्या प्रमाणात घेऊन समोर आलेलं आहे. अशा तऱ्हेचं वातावरण निर्माण करणं, यासाठी गरज जी नेतृत्वाची आहे, एका कार्यकारी अधिकाऱ्याची आहे, ती एखाद्या नेत्याच्या रूपाने तर समोर येईलच, पण त्याच वेळेला समूहाची जी जबाबदारी आहे ती महाराष्ट्रातल्या मंडळींनी पुढे येऊन आपल्या खांद्यावर घ्यावी. बरोबर, यासाठी हे सुरू असलेले प्रयत्न आहेत. निश्चितच याच अपेक्षा महाराष्ट्राच्या आहेत. आणि ज्याप्रमाणे आपल्याला चर्चेत अनेक उद्योगपती, नेते, छोटे गुंतवणूकदार, त्यानंतर आज आपल्या सकाळच्या माध्यमातून राहुल बजाज, त्यानंतर बाबा कल्याणी यासारखे मोठे मोठे उद्योगपती समोर आलेले आहेत. भवरलाल जिंदालनी मुद्दा उपस्थित केलेला आहे की नागरिकांवरच लक्ष देऊ नका, तर गावांच्या विकासाकडे लक्ष द्या. नागरीकरण ही मोठी समस्या आहे. त्यामुळे अशा सगळ्या लोकांचा, समानशील लोकांचा समूह निर्माण व्हावा यासाठी हे प्रयत्न आहेत. बरोबर, हे प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरतील असं मला असं वाटतं. या 2 दिवसांच्या चर्चेच्या शेवटी आपण आत्मविश्वासाने म्हणू शकू. निश्चितच. आणि मला वाटतं की कुठेतरी आता उद्योग समूहांमध्ये या इंडस्ट्रीमध्ये आता कुठेतरी जे सकारात्मक बदल आपल्याला हवे असेल, जसं तुम्ही मगाशी म्हणाला तसं कुठेतरी सकारात्मक अधिकाऱ्याची मला वाटतं तिथे ती भूमिका स्पष्टपणे होणंही जास्त महत्वाचं आहे. तुम्ही तिघही या चर्चेत आमच्याबरोबर सहभागी झाला त्याबद्दल खरंच धन्यवाद. आपण परवाही भेटणार आहोत एका नवीन विषयासह, नवीन पाहुण्यांसह. पुन्हा भेटूच लवकर. नमस्कार.